मित्रांनो, स्वागत आहे आमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज जवळजवळ 2 दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. ॲक्च्युली मोबाईलचा पण इश्यू नव्हता, कसलाच इश्यू नव्हता, टाईम पण होता, पण मीच आळसपणा केला 2 दिवस, कारण कुठे बाहेर गेलो नाही तर ब्लॉग शूट केला नाही. आणि आज माईक म्हणजे आता ब्लॉग शूट करायला घेतला आहे, तर माईकची पण बॅटरी एकदम लो झाली, तर विदाऊट माईकच रेकॉर्ड करतोय. तर मी आता मंगा पाहायला शोधतो, कारण ब्रिज जवळ ना भाजी घेऊन जायची आहे, कारण आज आई बाबा मिळत नाही, आई बाबा कुठेतरी बाहेर गेलात, तर भाजी द्यायचं काम मला दिलेलं आहे. आता निघायचं आहे, पण मंगा पाहायला लागेल आपल्याला, कारण त्या पिशव्या उचलायला लागतील आणि गाडीवर सारख्या ठेवायला लागतील. राहिल्या तर ठीक, नाही तर मग मंगा पाहायला घेऊनच जायला लागेल, कारण भाजी खूप जास्त आहे. ठीक आहे, 3 जवळजवळ पिशव्या आहेत, त्याच्यामध्ये पण डिवाईड करून 3 लोकांना त्या भाज्या द्यायच्या आहेत. कारण 1-2 वेळाच मी गेलेला आहे भाजी घेऊन, तर मला एवढं काय माहीत नाही, पण ठीक आहे. आता कुठे जायचे आहे ते माहीत आहे, तर तिकडे ज्यांना ज्यांना भाजी द्यायची आहे ते येतील आणि तिकडे आपण देऊयात भाजी. ठीक आहे, तर आता जातो त्या वाडीत, कारण इकडे मंगा पाय तर नव्हता, त्याच्यामुळे तिकडेच असेल बहुतेक, काय काम करत असेल बघू. चला मित्रांनो, हे बघा दुधाचं खासर. जवळजवळ म्हणजे एखाद महिन्याने मी या साईडला आला असेल, कारण एवढे दिवस झाले आलोच नाही या साईडला, पण पूर्ण आता सुकत चाललं, पण हां दुधी वगैरे निघतात. ठीक आहे, इकडे आपण जी भेंड्याची वगैरे लागवड केली ते छानपैकी झालेलं आहे. मंगाबाई, वो थोड़ा सा सामान लेके जाने का है, चलो ना. लाइट गया था ऐसा. मेरे ख्याल से ना मंगा, वो 3 थैली रहेगा नहीं उस पर. स्कूटी है ना, बड़ी गाड़ी तो लेके गए हो. देखते हैं अपन, बांध के देखते हैं होता है कि नहीं, नहीं तो फिर आपको आना पड़ेगा, ऐसा लग रहा है मुझे. क्या करेगा फिर, रहेगा नहीं तो. वो दिया है बांधने के लिए रस्सी वाला वो. चल चल देखते हैं, चल. ये देखो मंगा भाई, एक, हाँ 1 2 और 3 है. हाँ ये क्या करने का, तू गाड़ी तो लेके आ, गाड़ी लेके आता हूँ, रुक. चल, क्या हुआ? तो दबा के रखने का, तो ये साइड पर नहीं आएगा ऐसा. ठीक है, चलो देखता हूँ, गिरना नाही याचे. चलो तुम गेट खोलो, मैं गाडी निकालता हूँ. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, इकडे 2 पिशव्या अशा या ओढणीच्या साहाय्याने बांधल्यात आणि एक खालती इकडे दिलेले. आता बघू, माझ्यामध्ये पडलं नाही पाहिजे, पडलं म्हणजे असे समोर घसरले नाही पाहिजे, हासके वगैरे लागेल खड्डेमध्ये वगैरे, सांभाळून जायला लागेल. चला निघतो आता मी. आज रस्ता थोडासा मित्रांनो वाडीच्या बाहेरचा आहे ना, तो थोडासा खड्ड्यावाला आहे, कारण इकडे भरपूर खड्डे आहेत. आणि आता तिकडे 2 दिवस अगोदर मुरुम वगैरे टाकलाय, तर थोडाफार व्यवस्थित झाला आहे रस्ता. आणि याच्या पुढचा तर पूर्ण डांबरी रस्ता आहे, त्याच्यामुळे काय पुढचा प्रवास जो आहे तो व्यवस्थित असेल. पण हा जो रस्ता आहे ना, थोडासा मागचा आणि हा आणि अजून थोडा पुढचा, थोडा म्हणजे व्यवस्थित रस्ता मिळत नाही, त्याच्यामुळे इकडे जास्त करून गाडी आदळू शकते. चला मित्रांनो, फायनल तो रस्ता पार झाला, आता व्यवस्थित आपला डांबरी रस्ता लागलेला आहे. आणि हे बघा भाजी कशी ठेवली इकडे, या दोन्ही साईडला भाजी आहे. आता आपण भाजी घेऊन जाऊ. चला. We've been living in sin so long, all the fields are gone. Fella stopped me on the street last night, said everything's alright. चला मित्रांनो, फायनली पोचलो आहे बघा इकडे. आणि इकडे पण एका भाऊने भाजी वगैरे लावलाय. आणि आपले चाचा आहे ना, चाचा जो लोड गाडी घेऊन येतो, त्याला थोडीफार सब्जी द्यायची आहे. चाचा है किधर रखू, इधर रखता हूँ. ठीक है, नहीं आपका है, ये आपका है. सुरेश, ये इनका है नाम, सुरेश है ना. हाँ, 15 पालक और 15 धनिया है ना चाचा. हाँ ले लो. चलो चाचा, हो गया ना आपका. ठीक है, चलो. चला मित्रांनो, फायनल सर्व सब्जी दिली. एक या भाऊला. हाँ, कल मैं नहीं आऊँगा, कल पापा ही आएंगे असं. चलो निघतो मी आता. चला मित्रांनो, डायरेक्ट घरी न जाता गावात आल्या ओंकारकडे, कारण एक पार्सल मागवलं आहे. आणि ओंकार भाई आहे आपला. भाई घेतला का पार्सल, दाखव. अरे ते सामान देऊ मला, भाजी. हो मित्रांनो, फायनली आता पार्सल घेतलं आणि आता थोडं ग्राउंडवर आलं. हे बघा आपला ग्राउंड, आणि पोरं सर्व रोलिंग वगैरे करतात, कारण जे आपली सर्व गावातली जी आगरी पोरं आहेत ना, त्यांच्यामध्येच टीम वगैरे पाडून
ही सामने भरवण्यात आलेले आहेत. तर मी सर्वजण इकडे आले आहेत, सर्व रोलिंग वगैरे करत आहेत आणि मी थोडं साईडला येऊन बसलेलो. आता परत जातो त्यांच्यासोबत, ठीक आहे. आणि थोड्या वेळात मग घरी पण जाईल. आज माझी 7ची शिफ्ट होती पण इग्नोर केलं मी, जाऊ दे मला कंटाळा आला तर आज मी जात नाही, ठीक आहे. आता थोडा वेळ जातो इकडे आणि मस्त टाईमपास वगैरे करतो आणि त्याच्यानंतर जाईल घरी. हां चला मित्रांनो, फायनली आता ग्राउंडच्या नंतर मी तुम्हाला भेटतोय, कारण ग्राउंड नंतर गेलो घरी गेल्यावर जेवलो, मस्तपैकी टाईमपास केला, थोडा वेळ गेम खेळलो. आईने शिर्डीवरनं लाडू आणलेला तो खाला, लाडू म्हणजे प्रसाद असतो तो वाला लाडू, ठीक आहे. त्याच्यानंतर मग जेवलो आणि आता डायरेक्ट जॉबवर आलो, ठीक आहे. तर चला आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आजचा ब्लॉग आपण बघितला असेल तर जवळजवळ 3 दिवसानंतर मी आज शूट करतो, ठीक आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटतो त्याच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड बाय, टेक